हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेश आई चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर येत्या शनिवारी म्हणजेच 25 जुलै रोजी आहे आषाढी एकादशी. तर या दिवशी प्रत्येकाचीच इच्छा असते की ती पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यावे, त्याची पूजा करावी, त्याचे ते सुंदर सावळे रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे, त्याच्या पायावर नतमस्तक व्हावे, वारीचा सुंदर सोहळा पाहावा. परंतु प्रत्येकाच्याच नशिबात या गोष्टी नसतात. तिथे जाऊन जरी पूजा करणे शक्य नाही, परंतु आपण आपल्या घरीच या दिवशी विठुरायाची पूजा अगदी साग्र संगीत श्रद्धेने मनोभावे कशी करावी. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाची देखील पूजा केली जाते, कारण या दिवसापासूनच आपल्या चातुर्मासाची सुरुवात होते. भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी शयन अवस्थेत जातात. त्यामुळेच या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. आता ही पूजा अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात यासंबंधीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येत्या शनिवारी म्हणजेच 25 जुलै रोजी आहे आषाढी एकादशी. तर या दिवशी आपल्याला विठुरायांची पूजा तर करायचीच आहे. त्याचबरोबर रुक्मिणी मातेची देखील पूजा करायची आहे. आणि या दिवशी तुळशी मातेची पूजा देखील करण्याला तितकंच महत्त्व आहे. तर ही पूजा तुम्ही तुळशी वृंदावन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मांडून देखील करू शकता, किंवा मग देवघरासमोर ही पूजा मांडू शकता, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी तुळशीचं वृंदावन ठेवून त्याची पूजा देखील करायची आहे. तर आता या पूजेसाठी जास्त काही साहित्य लागत नाही. तर विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो घ्यावा. नसेल तर मग तुम्ही विष्णूची मूर्ती किंवा फोटो तुम्ही घेऊ शकता. अगदी तेही नसेल तर मग बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. आता बघा, हिंदू परंपरेत आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती ही असतेच व ती असावी. या दिवशी सकाळी लवकर उठून अंगण घर स्वच्छ करावे, सडा रांगोळी करावी, स्वच्छ चांगली कपडे परिधान करावीत आणि पूजेला सुरुवात करावी. प्रथम देवपूजा करून घ्यावी. देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही स्वतंत्र मांडणी करणार असाल तर मग स्वतंत्र मांडणी करू शकता, किंवा मग देवघरामध्येच तुम्ही ही पूजा करू शकता. आता बघा, जेव्हा कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीपप्रज्वलन करत असतो, तर इथे दीपप्रज्वलन करून घ्यावे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करावे, नमस्कार करावा. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. मग यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकता, किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. तिची तुम्ही पंचामृताने त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ती स्वच्छ करून स्थापित करायची आहे. तर मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम गणगणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर ती पाण्याने मूर्तीला स्नान घालून घ्यावे. मूर्ती स्वच्छ करून स्थापित करावी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग तुम्ही फोटो घ्यावा, आणि फोटो असेल तर मग तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्यावर चंदन अष्टगंध लावावा. अक्षदा फुलं तुळशीपत्र म्हणजेच पान मंजिरी अर्पण करावी. आता वस्त्र जर असतील तर ती नेसवावी. अत्तर लावावे. धूपदीप त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे. आरती करायची आहे. आणि तुळशीला या दिवशी पाणी घालू नये. असं म्हणतात की या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये, त्यामुळे तुळशीची पानं या दिवशी तोडू नयेत. तुळशीला लांबूनच हळदी कुंकू अर्पण करावे व धूप दीप दाखवावा. सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती देखील करायची आहे. अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साज सजावट करू शकता, पण बघा, साज सजावटीसोबतच सेवा ही तितकीच महत्त्वाची आहे. तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर या दिवशी तुम्ही पुरुष सूक्त म्हणावे. ते 16 वेळा शक्य असेल तर म्हणावे, शक्य नसेल तर 1 वेळा म्हटलं तरी चालतं. किंवा मग तुम्ही जेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक घालत असता त्यावेळा तुम्ही हे पुरुष सूक्त म्हणू शकता. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय याचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर विठ्ठल नामाचा जप करायचा आहे. भजन कीर्तन या दिवशी तुम्ही करू शकता. विठ्ठलाच्या नामस्मरणात आपल्याला दिवस घालवायचा आहे. तसेच या दिवशी दिवसभर उपवास देखील करावा व तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे.
मग या उपवासामध्ये मग तुम्ही दूध, फळं घेऊन उपवास धरू शकता किंवा मग उपवासाचे जी पदार्थ तुम्ही खात असाल ती पदार्थ खाऊन देखील उपवास धरू शकता. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास धरायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा असतो. उपवास सोडण्याची पारण वेळ ही सकाळी 5:39 8 वाजून 22 मिनिटांपर्यंतची आहे. तर यापैकी ज्या आणि जेवढ्या सेवा शक्य होतील त्या आपल्याला इथे करायच्या आहेत. काहीच नाही शक्य झाले तर कमीत कमी विठ्ठलाचं भजन, कीर्तन किंवा नामस्मरण तरी नक्कीच करावे. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल किंवा फक्त विठ्ठल विठ्ठल एवढा जरी म्हटलं तरी चालेल. किंवा विठ्ठलाचे भजन, कीर्तन तुम्ही टी व्हीवरती लावून ठेवावे किंवा मोबाईलवरती लावून ते ऐकू शकता. जर या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक, विटाळ अशा गोष्टी असतील तर मग तुम्हाला पूजा करता येणार नाही. मग उपवास तुम्ही या दिवशी करू शकता. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी पूजा, उपवास आणि महत्त्वाचं म्हणजे सेवा, नामस्मरण करायचं आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल.